तर नमस्कार मंडळी। तर आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि नागपंचमी निमित्त मी तुम्हाला आज भद्रनागाबद्दल थोडं सांगणार आहे। तर आपण भद्रनाग म्हणजे आपले भद्रशेष महाराज आपल्या भद्रावतीत विराजमान आहे। त्यांचं भद्रनाग मंदिर आहे असं, आणि ऐतिहासिक ते मंदिर आहे बघा। तर आमच्या विदर्भातील एकमेव ऐतिहासिक हे मंदिर म्हणजेच भद्रनाग मंदिर आहे। तर भद्रनाग मंदिरामध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर आधी यावं लागेल भद्रावतीला, आणि भद्रनागामुळेच त्या आमच्या नगरीचं नाव भद्रावती असं पडलेलं आहे मंडळी। तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भद्रावती नगरी आहे आमची, आणि भद्रावतीत आल्याबरोबर बसस्टॉप जवळून एक मोठा बाळासाहेब ठाकरे गेट येतो। तिथून जर ॲटो केला तर सरळ एकदम शेवट आमच्या भद्रावती जिथून संपते तिथेच आमचं डाव्या साईडला भद्रनागाचं मंदिर आहे। आणि भद्रनागाच्या मंदिरात आल्यानंतर तुमचं मन अतिशय असं प्रसन्न होऊन जाईल मंडळी। तर बघा त्या मंदिरात बघा असं एकदम काहीतरी चमत्कारिक असं काय आहे ते सांगणार आहे मी तुम्हाला। तर बघा भद्रावतीमध्ये भद्रनाग मंदिर आहे, आणि त्या भद्रनाग मंदिरात गेल्याबरोबर तुम्हाला असं काहीतरी प्राचीन काळामध्ये आपण आलो आहोत असं दिसेल, कारण ते मंदिर हजारो वर्षापूर्वीचं असं मंदिर आहे ते। तर बघा भद्रशेषाचं ते मंदिर आहे, आणि मंदिरात गेल्याबरोबर 9 फण्याचा नाग आहे तिथं। तर तो नाग विराजमान आहे तिथं, आणि त्या नागाची लोक अनेक वर्षापासून पूजा करतात, आणि नवसाला सुद्धा पावणारा असा तो आमचा भद्रशेष महाराज आहे। भरपूर लोक कोणता पायाला कोणती जखम झाली, किंवा मानेला मोच झाली, किंवा कोणत्या तिळा आल्या, कोणतं काहीही झालं तरी भद्रशेष महाराजाच्या मंदिरात येतात आणि त्याला नवस बोलतात, आणि ते बरोबर होतं सुद्धा तेवढ्याच याने, आणि झाल्याबरोबर नवस फेडायला सुद्धा येतात। आणि तेच आमच्या भद्रनाग देवाचं सत्व आहे मंडळी। तर मंदिरात गेल्याबरोबर दर्शन केल्यानंतर विष्णूची मूर्त सुद्धा आहे, आणि त्या विष्णूच्या मूर्तीला 9 फण्याचा नाग असा गुंडाळलेला आहे। आणि मग तिथून पूजा केल्यानंतर निघतो थोडा आवारात जायचा रस्ता। मग आवारात जायचं, आवारात गेल्यानंतर तिथं प्रसादालय आहे। तर प्रसादालयात जायच्या आधी तिथे एक विहीर आहे आवारामध्ये, आणि त्या विहिरीमध्ये पायऱ्या सुद्धा आहे। तर त्या विहिरीमध्ये पायऱ्या आहे, आणि त्या विहिरीमध्ये असं काय आहे मंडळी माहिती आहे का? त्या विहिरीमध्ये आपले भद्रशेष महाराज आजही विराजमान आहे नागाच्या रूपात। नागच आहे भद्रशेष महाराज म्हणजे। तर ते आजही तिथे विराजमान आहे, आणि जे खरे त्यांचे भक्त आहे, भाविक आहे, त्यांना ते बरोबर दर्शन देतात। आणि आज आहे नागपंचमी, तर आजच्या दिवशी नक्की ते दिसतात। आणि भद्रशेषाचं जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल विहिरीतल्या, तर तुम्हाला सांगते मी, त्या विहिरीजवळ एक जाडी आहे, तिथे एक तार बघा त्या याच्यामध्ये विहिरीमध्ये, मनाभावाने बघा, तुम्हाला बरोबर ते अवतरून दिसेल आपले भद्रनाग स्वामी। आणि मग त्यांचं दर्शन घेतल्यानंतर लगेचच मन असं प्रसन्न होऊन जाईल तुमचं। आणि ते झाल्यानंतर मग तिथे प्रसादालयात जायचं, आणि प्रसादालयात प्रसाद ग्रहण करायचा, कारण भद्रशेषाचं मंदिर असं आहे, आणि हे संस्था अशी आहे की कोणीही भाविक तिथून उपाशी गेला नाही पाहिजे। आणि आमच्या भद्रनाग मंदिरामध्ये नगरीमध्ये कोणीही उपाशी राहिलं नाही पाहिजे, त्यासाठी ते प्रसादालय संस्था आपल्या भद्रनाग संस्थाने त्या प्रसादालयाचं आयोजन केलेलं आहे। आणि तिथे मग प्रसाद ग्रहण करायचा आणि मग निघायचं। आणि हीच आपली नागपंचमीची त्या मंदिरातली एक म्हणजे चमत्कारिक अशी गोष्ट आहे की तिथे आपले देव दर्शन देतात। म्हणून आजच या मंदिरात आणि दर्शन घ्या, कारण स्वामी आजच दर्शन देतात, कारण आजचा त्यांचा दिवस आहे। तर कसा वाटला मंडळी आता आजचा व्हिडिओ? तर एक कमेंट करा, आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा।